एक लग्न असेही भाग 12. मग मी कोल्हापूरला जातो तिला शोधायला आणि तिला परत घेऊन येतो. पण तिचा तिथला पत्ता नाही आहे माझ्याकडे. तू कसं शोधणार आहेस तिला? कदाचित देवानेच आमचा मार्ग वेगवेगळे लिहून ठेवलेत. मग आता आपण काय करू शकतो? काही नाही. ठीक आहे, मी जातो घरी. तो तसाच खाली मान घालून तिथून निघून गेला. विराटच्या घरी. अहो, विराट कुठे गेलाय? आता तुम्हाला सांगून गेला की काय? आई बाबांना विचारत होती. नाही, गेला असेल त्याच्या ऑफिसला. का तुला काय काम होतं का? त्याच्याशी थोडं बोलायचं होतं. सुशीला विचार करत म्हणाली. काय ग सुशीला, कसला विचार करतेयस? तुम्हाला त्याच्याकडे बघून काहीच बदल जाणवत नाही का हो? काल पण बघितलं साखरपुड्याच्या वेळीसुद्धा किती उदास होता तो. हो, ते जाणवलं मला सुद्धा. मलाच काय तिथे उपस्थित सगळ्यांनाच जाणवत होतं. हो ना, तिथल्या बायकाही कुजबूज करत होत्या. नवरा मुलगा असा काय चेहरा पाडून बसलाय? आणि उलट वेदिका तर किती खुश होती. त्याला वेदिका आवडत नाही का? पण तसं असतं तर त्याने आपल्याला सांगितलं असतं ना. हो, काहीच कळायला मार्ग नाही. आपण हे लग्न त्याच्याच आनंदासाठी ठरवलं, पण तो तर आधीपेक्षा जास्त एकलकोंडा वागतोय मला. आपल्यासोबत पण नीट बोलला नाही. हो ना, खरं आहे तुझं. तू टेन्शन घेऊ नकोस. तो आल्यावर बोलून घेऊ त्याच्याशी. मग कळेल सगळं. बरं. थोड्या वेळात विराट घरी आला. तो तसाच उदास होऊन रूममध्ये चालला होता. बाबा टी व्ही पाहत होते. त्याला पाहून आईने त्याला थांबवलं. विराट थांब. आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. काय झालं आई? काय बोलायचं आहे? विराट, तू असं का वागतोय सध्या? नीट बोलत नाहीस. साधा हसत सुद्धा नाहीस. आई तसं काही नाही ग. तसं नाही मग. अहो, ते जरा टी व्ही बंद करा आणि इकडे या बरं. आई नाराजीने म्हणाली. थांबा बाबा, टी व्ही बंद करू नका. तो पटकन टी व्ही समोर गेला आणि टी व्हीवरील न्यूज काळजीपूर्वक ऐकू लागला. ती न्यूज ऐकून तो खूप घाबरला आणि तसाच धावत बाहेर गेला. विराट, अरे कुठे चाललायस तू एवढ्या घाईत? आई आवाज देत त्याच्या मागे गेली. लिफ्ट बंद असल्यामुळे तो तसाच घाईघाईत जिना उतरून गेला. आई त्याला आवाज देत होती, पण त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. अहो, बघितलं कसा धावत गेला? याचं काय चाललंय काहीच कळत नाही. आई काळजीच्या स्वरात म्हणाली. तू शांत हो. काहीतरी असल्याशिवाय तो असा गडबडीत जाणार नाही. तो टी व्हीवरची न्यूज पाहून धावत गेलाय. थांब, मी वेदिका मीला फोन करतो. बाबांनी वेदिकाला फोन लावला आणि स्पीकरवर ठेवला. हॅलो, अगं वेदिका, आम्ही विराटसोबत काहीतरी बोलत होतो आणि टी व्हीवरची न्यूज ऐकून तो अचानक कुठेतरी निघून गेला गं. कुठेतरी म्हणजे सांगून नाही गेला का? आणि ती न्यूज कोणती होती? काहीतरी मुंबई ते कोल्हापूरला जाणाऱ्या बसचा अपघात झालाय आणि सर्व जखमींना जे जे हॉस्पिटलमध्ये भरती केलंय, अशी न्यूज होती. अच्छा, कोल्हापूर म्हणजे आलं लक्षात. काय ग, कोल्हापूरचं काय? विराटचा कोणी जवळचा मित्र आहे का कोल्हापूरचा? नाही. आई तुम्ही काळजी करू नका, मी जाते. मला माहीत आहे तो हॉस्पिटलमध्येच गेला असेल आता. पण कशासाठी? तुम्हाला आल्यावर सांगते. ओके बाय. तिने फोन ठेवून दिला. ती विचार करायला लागली. शालिनी कोल्हापूरचीच आहे, म्हणजे नक्कीच ती त्या बसमध्ये असणार. ती पण लगेच तिथे जायला निघाली. पण कार घरात नव्हती. तिने कॅब बोलावायला मोबाईल काढला, तर समोर आकाश कार घेऊन आलेला तिला दिसला. ती तशीच त्याच्या कारमध्ये बसली. आकाश, चल लवकर, हॉस्पिटलला जायचे आपल्याला. ती घाईघाईत सीट बेल्ट लावत म्हणाली. अगं पण कशासाठी आणि तुला इतकी घाई कसली झालीये? त्याने आश्चर्याने विचारलं. तू आधी कार तर स्टार्ट कर, मग सांगते. ओके. त्याने कार स्टार्ट केली आणि ते तिथून निघाले. पण तू आता इथे का आला होतास? तिने विचारलं. तुला भेटायला आलो होतो. सांगितलं होतं ना, मी आज पॅरिसला चाललोय कायमचं, तिथेच सेटल व्हायला. आता दुपारची फ्लाईट आहे. तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला. हो का? सॉरी, माझ्यामुळे तुला उशीर होईल का? नाही, इट्स ओके. अजून थोडा वेळ आहे. पण तुला का जायचं आहे तिथे? एक मैत्रीण आहे तिथे. ओह अच्छा. थोडा वेळ ते दोघे शांत बसले. तिला उदास पाहून त्यानेच विचारलं. वेदू, एक विचारू का? हां, विचार ना. तुझं आणि विराटचं सगळं ठीक आहे ना? ती शांत बसली. काय झालं? मी असं विचारायला नको होतं का? अरे नाही, तू पहिला नाही आहेस हे विचारणारा. म्हणजे
आतापर्यंत माझ्या मैत्रिणी, नातेवाईक सगळ्यांनी विचारलाय हा प्रश्न. काल तो एंगेजमेंटमध्ये कसा तोंड पाडून उभा होता, मग विचारणारच ना. पण का? त्याचं काय बिनसलंय? त्याला मी नाही आवडत. त्यांचं दुसरीवर प्रेम आहे आणि तिलाच पाहायला आपण चाललोय आता. तिने सरळ सांगून टाकलं. नाहीतर तिला हे कोणाशी तरी शेअर करायचं होतंच. त्यामुळेच आकाश भेटल्यावर तिला फार बरं वाटलं होतं. काय? मग त्याने तुझ्याशी एंगेजमेंट का केली? मूर्ख आहे का तो? आकाशने मध्येच कार थांबवली. त्याची काहीच चूक नाहीये. तिनेच त्याला सगळं खरं खरं सांगितलं. ओ गॉड, वेदिका, तू असं करू शकतेस? माझा तर विश्वासच बसत नाही. आकाश यार, तू तरी असं बोलू नकोस ना, ती उदास होत म्हणाली. कारण तू खूपच चुकीचं वागली आहेस, वेदिका. पण मी काय करू? मला आधीपासून त्याच्याशी लग्न करायचं आहे. मी असं कसं त्याला दुसरीचं होताना पाहू? ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली. एखाद्याला मिळवणं म्हणजे प्रेम नसतं, तर त्याला नेहमी सुखात पाहणं याला प्रेम म्हणतात. उद्या तो तुझ्यासोबत लग्नही करेल, पण त्याच्या मनात शालिनीचंच असेल, तर तो तुझा होईल का? तो तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही. मग त्या नात्याला अर्थ तरी काय उरेल? तिला त्याला काय उत्तर द्यावं कळलं नाही. वेदिका, माझं ऐकशील तर प्लीज असं करू नकोस. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांना वेगळं करू नकोस. तुझा हट्ट सोड. असं वागून कुणीच सुखी होणार नाही. तू पण केलंयस का कोणावर प्रेम? तिने त्याच्याकडे पाहत विचारलं. हो, केलंय ना. जीवापाड प्रेम केलंय. पण तिचं माझ्यावर प्रेम नाहीये. तो कार परत स्टार्ट करत म्हणाला. कोण आहे ती? आणि इतक्या चांगल्या मुलाला कोणी नकारलं? सांगेन नंतर. त्याने कार समोर पार्क केली. विराटची कार तिथेच होती. विराटने न्यूज पाहिल्यानंतर तो खूपच घाबरला होता. पूर्ण रस्त्यातही तो शालिनीला काही होऊ नये अशीच देवाकडे प्रार्थना करत होता. पोचल्यानंतर तो तसाच रिसेप्शनकडे वळला. ॲक्सिडेंटमधले पेशंट जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याचं त्याला कळलं. तो धावतच तिथे गेला. ते वॉर्ड खूप मोठं होतं. तो शालिनीला शोधत होता, पण त्याला ती दिसतच नव्हती. त्याचं मन अजूनच घाबरत होतं. एका नर्सच्या बोलण्यावरून कळलं की 2 सिरियस पेशंटना ICUमध्ये शिफ्ट केलं होतं. त्यामध्ये एक 25ली तरुण मुलगीही होती. ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. नाही, ती शालिनी नसेल, तो मनातच म्हणत होता. ती दिसत नाही म्हटल्यावर त्याने जोरात आवाज दिला. शालिनी. त्याचा आवाज ऐकून समोरच्या कोपऱ्यातून शालिनीने तिचा हात उंचावला. तो धावतच तिच्याकडे गेला. त्याला तिथे पाहून ती मनातून सुखावली होती. पण दुसऱ्याच वेळेला तिचा चेहरा उतरला. शालिनी, तू कशी आहेस? ठीक आहेस ना? खूप लागलंय का? खूप दुखतंय का गं तुला? काय गरज होती तुला जाण्याची? तो रडवलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत म्हणाला. नाही, थोडं डोक्याला लागलंय, दुसरं काही नाही झालं, ती नाराजीनेच म्हणाली. पण तुला काय गरज होती असं जायची? तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? तुझं काय होणार होतं? आणि तुमच्या बायकोला नाही आणलं तुम्ही सोबत, मिस्टर विराट? ती रागात म्हणाली. अगं शालिनी, तू समजतेस तसं काही नाही. वेदिकाने सगळा घोळ घालून ठेवला होता. त्याने तिला सगळी हकीकत सांगितली. मग तर वेदिका खूपच चुकीची वागलीये. पण आता काय फायदा? तुमची एंगेजमेंट तर झालीये आता. तू फक्त एकदा बोल, तुझं माझ्यावर प्रेम आहे, मग मी सगळं ठीक करेन. ती काहीच बोलली नाही. शालिनी, असं समज नशिबाने आपल्याला शेवटची संधी दिलीये. प्लीज ती गमावू नकोस. फक्त एकदा स्वतःचा आणि आपल्या प्रेमाचा विचार कर. तो तिचा चेहरा त्याच्या ओंजळीत पकडून म्हणाला. तिनेही भरलेल्या डोळ्यांनी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि मान हलवून होकार दिला. असं कसं? होकार म्हणजे असा थोडीच असतो. तू आधी प्रपोज तर कर. त्यांनी दोघांनी बाजूला पाहिलं. शालिनीच्या बाजूच्या बेडवर बसलेले आजोबा हसत त्यांना म्हणाले. हो, प्रपोज तर झालाच पाहिजे. हे घे, इथं सगळं अवेलेबल आहे. समोरच्या बेडवरचा तरुण त्याच्या बुकेतलं गुलाबाचं फूल विराटच्या दिशेने फेकून म्हणाला. ते फूल विराटने कॅच केलं. त्यांचं बोलणं आजूबाजूच्या सर्व पेशंटनी ऐकलं होतं आणि ते आता विराटला प्रपोज करायला सांगत होते. शालिनीने लाजून मान खाली घातली होती. विराट लगेच तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. त्याला आठवलं तसं त्याने खिशातून तिच्यासाठी आणलेली रिंगसुद्धा बाहेर काढली. आणि हो, थोडं जोरात म्हण, आम्हाला पण आवाज आला पाहिजे.
समोरच्या बेडवरील आजी हसत म्हणाल्या. विराटने होकारार्थी मान हलवली. शालिनी, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूपच प्रेम आहे. इतकं की मी शब्दातही नाही सांगू शकणार. आयुष्यभरासाठी माझी साथ देशील. या मिस्टर खडूसची मिसेस खडूस होशील का? तो हातातला गुलाब आणि रिंग तिच्यापुढे करत म्हणाला. तिला भरून आलं होतं. तिने मान हलवूनच होकार दिला आणि त्याच्या हातातला गुलाब घेत रिंग घालण्यासाठी हात पुढे केला. असं नाही हां. त्याने एवढं प्रपोज केलं आणि तुझी अशी मूक संमती? अशी नाही चालणार. कोणीतरी मागून ओरडलं. हो हो, बरोबर. इतरांनाही त्याला दुजोरा दिला. बरं, आय लव्ह यू टू खडूस, ती लाजून म्हणाली. त्याने तिचा हात रिंग रिंग घातली. तिथले सगळे टाळ्यात वाजू लागले. विराटने तिच्या जवळ जाऊन आनंदाने तिला मिठी मारली. इतक्यात तिथे एक माणूस त्यांना बर्फी द्यायला आला. मला मुलगी झालीये आणि तुम्हाला पण होकार मिळालाय, तर काहीतरी गोड खाल्लंच पाहिजे ना? तो माणूस विराटच्या हातात बर्फी देत म्हणाला. काँग्रेस. विराट आणि शालिनी स्मितहास्य करत त्याला म्हणाले. तोही मग इतरांना बर्फी वाटायला निघून गेला. विराट शालिनीकडे प्रेमाने एकटक पाहत बसला. विराट, असा काय पाहतोस? ती लाजत म्हणाली. मग 2 दिवस पाहिलं नव्हतं ना मी माझ्या फुगीला? हो, जसं काय 2 वर्ष पाहिलं नाहीस असं म्हणतोयस. मग तसंच समज ना. त्याने एक हात तिच्या हातावर ठेवला आणि दुसरा हात त्याच्या गालावर ठेवून तिला पाहत बसला. तिने लाजून त्याच्या पाठीवर हळूच मारलं. तिने बाजूला नजर वळवली. तिथे वेदिका आकाशसोबत उभी होती. ती तिथे कधी आली याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. तिला पाहून शालिनीने विराटला तिच्याकडे इशारा करत तिचा हात त्याच्या हातातून सोडून लागली. त्याने वेदिकाला पाहिल्यावर शालिनीचा हात आणखीनच घट्ट धरला. वा, इथे तर माझा होणारा नवरा भलत्याच मुलीचा हात धरून बसलाय. वेदिका चेहऱ्यावर मुद्दामून हसू आणत म्हणाली. भलत्याच नाही, ती माझी आहे, माझी होणारी बायको. कळलं का तुला? आणि आता काहीही झालं तरीही मी तिची साथ सोडणार नाही. विराट वेदिकाकडे रागात पाहत म्हणाला. विराट, असं का बोलतोयस तिच्याशी? शालिनी त्याला शांत बसण्याचा इशारा करू लागली. बोलू दे त्याला, बरोबरच आहे त्याचं, वेदिका म्हणाली. शालिनी आणि विराट तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. शालिनी, तुला माहितीये मी इतके दिवस काय शोधत होते? हे जे आता त्याच्या चेहऱ्यावर ओसळून वाहत आहे ना, ते त्याचं हसू. मला कधीच ते सापडलं नाही. पण तो तुझ्यासोबत असताना नेहमी हसायचो. ते मला खूप जेलस फील व्हायचं. तो तुझी किती काळजी करायचा आणि खरं सांगायचं तर त्याचं तुझ्यावर प्रेमही लगेच दिसून यायचं. पण मी ती गोष्ट स्वीकारायला तयारच नव्हते. पण आता कळलंय, दोघेही शांत होते. विराटला तर ती अजूनही काही नाटक करत असणार असंच वाटत होतं. तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना माझ्यात अचानक कसा बदल झाला? अचानक नाही. तू काल एंगेजमेंटला फक्त शरीराने उपस्थित होता. माझ्याकडे एकदाही पाहिलं नाहीस आणि चेहरा तर पूर्ण पडलेला होता. मला असं जबरदस्तीचं प्रेम नकोय. तू खरंच म्हणत आहेस ना? विराटने विचारलं. हो, तुमच्या लव्ह स्टोरीमध्ये मला विलन नाही व्हायचं, ती हसत म्हणाली. विराट आणि शालिनीही हसू लागले. ती त्यांच्या जवळ आली. तिने तिच्या हातातली रिंग काढून विराटच्या हातावर ठेवली. तसं तुला सांगायची गरज नाही, पण तरीही तो खूप चांगला आहे ग, त्याची काळजी घे, वेदिका शालिनीकडे पाहत म्हणाले. शालिनीने स्मितहास्य करत होकार भरला. वेदिका आकाशचा हात पकडून तिथून निघून गेली. विराटने डॉक्टरांकडे विचारपूस केली. त्यांनी शालिनीला डिस्चार्ज दिला. त्याने तिची औषध घेतली आणि तिला तिथून घेऊन गेला. विराट, आपण कुठे चाललोय? आमच्या रूमकडे नाही जात हा रस्ता, तिने विचारलं. आपण आपल्या घरी चाललोय. आपल्या पण तिथे तर तुझे आईबाबा असतील ना, मी कसं बोलणार आहे त्यांच्याशी? तू काळजी करू नकोस. तू सोबत आहेस ना आता, कशाचीच चिंता नाही. बरं, ती म्हणाली. पण तिच्या मनात खूप धाकधूक होती. त्याची आई कशी रिॲक्ट करेल? तिला काहीच कल्पना नव्हती. तो तिला घरी घेऊन गेला. आई आणि बाबा दारातच उभे होते. आई तर खूपच रागात दिसत होती. त्याने शालिनीचा हात घट्ट पकडला होता. कोणाला घेऊन आलायस? आईने रागात विचारलं. आई, ही शालिनी. तो तिला समोर उभं करत म्हणाला. अच्छा, हिनेच बनवला होता ना त्या दिवशी तो चहा? आई म्हणाली. हो आई, पण तुला कसं कळलं? मग मला कळत नाही का? तू बनवलेला चहा वेगळा होता आणि पहिल्या दिवशी आम्ही पिला तो वेगळा होता. तेव्हाच कळलं. काय ग, अपघातात जास्त लागलं नाही ना?
नाही आई, थोडंच लागलंय डोक्याला. विराट म्हणाला, ती मुक्की आहे का? नाही ना, मग तिला बोलू दे ना. नाही आई, जास्त नाही लागलं. शालिनी घाबरतच हळूच म्हणाली, काय ग, कशाला घाबरतेस तिला? तो चहा तिने बनवला होता, तर मला तर पसंत आहे बुवा, ही सूनबाई. बाबा हसत म्हणाले, हो, तुम्हाला फक्त चहाच दिसतो. पण काहीही म्हणा, खूप गोड आहे मुलगी. शेवटी माझ्या मुलाची चॉईस. आई पण हसू लागली. विराट आणि शालिनी त्या दोघांकडे आश्चर्याने पाहत होते. त्यांना कळतच नव्हतं आईबाबांना कोणी सांगितलं. असे काय पाहताय या आधी? आत या बघू, सांगते तुम्हाला सगळं. ते दोघेही आत आले. शालिनी आधी आईबाबांच्या पाया पडली. दोघांनीही तिला आशीर्वाद दिले. तर तू असा धावत गेल्यावर काय झालं ते आम्हाला कळलं नाही. शिवाय तुझं असं वागणंही आम्हाला समजत नव्हतं. मग मी रमाला फोन केला. म्हटलं ती तुझ्याबरोबर होती. तिला सगळं माहीत असेल. आई म्हणाली, अच्छा, तू मावशीला कॉल केलास? मग तिने काय सांगितलं तुला? सांगितलं तिने, शालिनी किती चांगली मुलगी आहे. ती आल्यानंतर तू कसा बदललास आणि तुझं तिच्यावर प्रेम आहे. बाबा म्हणाले, असा कसा रे तू विराट? तुला एकदाही आम्हाला विश्वासात घेऊन सांगावसं नाही वाटलं? वाटलं ना, खूप वेळा वाटलं. पण तुम्ही कसं रिॲक्ट कराल याची भीती वाटली. त्यात तुझी तब्येत पण बिघडलेली होती. तब्येत बिघडली म्हणजे तू हे सांगितल्यावर मला सरळ हार्ट अटॅक येईल असं वाटलं की काय? आई हसत म्हणाली, गप ग आई, काहीही काय बोलतेस? तसं नाही, पण वेदिकाला तुम्ही निवडलं होतं ना? हो, कारण तू कोणाला निवडत नव्हतास म्हणून. आणि हे सगळं आम्ही कशासाठी करत होतो? फक्त तुझ्या आनंदासाठी. आणि तुझा आनंद शालिनीसोबत असेल, तर ती आम्हाला सून म्हणून पसंत आहे. थँक आई. विराट आईला मिठी मारत म्हणाला, बरं, आम्ही आताच जाऊन वेदिकाच्या आईबाबांना भेटून येतो. त्यांना समजावं लागेल ना? नाही आई, वेदिका समजावेल त्यांना. तिला कळलंय सगळं. पण तरीही आम्ही जाऊन भेटून येतो ना त्यांना. बरं ठीक आहे, जशी तुमची इच्छा. मग सुनबाई, तुमच्या हाताचा चहा नाही देणार का आम्हाला? बाबांनी विचारलं. हो, देते ना. बाबा, तिच्या हाताला लागलंय ना, आणि तुम्ही तिला काम सांगताय? अरे ठीक आहे रे, चहा बनवायला काय आहे? ती किचनच्या दिशेने जात म्हणाली. बरं, मी पण येतो तुझी मदत करायला. तो पण तिच्या मागे गेला. ते दोघेही गप्पा मारत होते. विराट खूपच आनंदी होता. आई बाबा त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. किती दिवसांनी ते विराटला इतकं आनंदात पाहत होते. थोड्या वेळात ती चहा घेऊन बाहेर आली. मग आता दोघांच्या लग्नाचं बघावं लागेल ना. शालिनी, तुझ्या आईबाबांना सांगितलं आहेस का तू? नाही, माझी आई या जगात नाहीये. सॉरी ग, मी पटकन बोलून गेले. इट्स ओके आई. मग बाबांना माहीत आहे? नाही. आणि ते तयार होतील की नाही तेही माहीत नाही. का तयार होणार नाहीत? आम्ही दोघे जाऊन भेटतो ना त्यांना. कुठे असतात ते? कोल्हापूरला, आमच्या गावी. कोल्हापूरला? मग तेवढं लांब जावं लागेल. बरं ठीक आहे, आपण सगळे जाऊया आणि तुझ्या बाबांसोबत बोलून तुमचं लग्न ठरवूया. हो चालेल. कधी जायचं? बाबांनी विचारलं. आजच जाऊया, आता अजून उशीर करायला नको. विराट आणि शालिनी खूपच खुश होते. आता कुठे त्यांच्या मनासारखं घडत होतं. आता फक्त शालिनीला तिच्या बाबांचा होकार मिळवायचा होता. आकाश वेदिकाला तिच्या घरी घेऊन आला. पूर्ण प्रवासात दोघेही एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. आकाशला बोलावं वाटत होतं, पण तिला गप्प पाहून तोही गप्प बसला. ती वरून दाखवत नसली तरी ती मनातून खूप दुःखी होती, हे त्याला कळलं होतं. तो तिला तिच्या घरी घेऊन गेला. ती जाऊन सोफ्यावर बसली आणि रडायला लागली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून तिचे आईबाबा धावत तिथे आले. वेदिका, बाळा, काय झालं रडायला? आईने तिला जवळ घेत विचारलं. अगं बेटा, असं अचानक काय झालं रडायला? बाबांनी काळजीने विचारलं. बाबा, तिची काळजी घ्या. टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मी निघतो आता. माझी जाण्याची वेळ झालीये. आकाश तिच्याकडे पाहत म्हणाला. आकाश, प्लीज, तू जाऊ नकोस. तू तरी थांब ना मला आधार द्यायला. वेदिका रडतच म्हणाली. त्याने होकारार्थी मान हलवली आणि समोर जाऊन बसला. फक्त अशी रडतच बसणार आहेस की काही बोलणार पण आहेस? आई थोडं रागातच म्हणाली. वेदिकाने तिचे डोळे पुसले आणि म्हणाली, मी विराटसोबतचं नातं तोडून आलीये. काय? हे काय बोलतेस? शुद्धीत आहेस ना तू? कालच तर एंगेजमेंट झालीये ना तुमची? आई तिला ओरडत म्हणाली. खरं सांगते मी. त्याचं शालिनीवर प्रेम आहे. शालिनी, ती त्याची पेशंट ना? बाबांनी शांतपणे विचारलं. हो, तीच. असं कसं? पण मग त्याने आधी का नाही सांगितलं?
मग तुझ्यासोबत एंगेजमेंट करायची तरी काय गरज होती ना? मी त्याला असं सोडणारच नाहीये. त्याच्या आईबाबाला जाब विचारणार आहे त्याचा. तिची आई रागातच होती. नाही मॉम, त्याची काहीच चूक नाहीये. माझंच चुकलं. मला त्याने आधीच सांगितलं होतं, पण मीच वेड्यासारखी वागले. पण मला आता कळलंय, एखाद्याचं प्रेम जबरदस्ती मिळवता येत नाही. ते मनातून असावं लागतं. आणि विराटचं प्रेम शालिनीवर आहे. ती आकाशकडे पाहत म्हणाली, पण असं कसं? मुळात त्याचं लग्न तुझ्याशी ठरलेलं असताना तो असं दुसऱ्याच्या प्रेमात कसा पडू शकतो? हे साफ चुकीचं आहे. आणि तू पण कशी मूर्खासारखी त्याची वाट मोकळी करून द्यास आलीस? शशिकला, वेदिकाची आई. तू गप्प बस बरं. वेदिका, तू जे काही केलंस ते अगदी बरोबर केलंस. आणि मलाही माझ्या बर्थडे पार्टीलाच कळलं होतं विराट शालिनीची किती काळजी करत होता. त्याचं पूर्ण लक्ष शालिनीकडेच होतं. तू काळजी करू नकोस. तू चांगलंच केलंस. मी तुझ्याबरोबर आहे. बाबा तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. ती त्यांना मिठी मारून शांत झाली. आईलाही पुढे काय बोलावं कळलं नाही. म्हणून ती रागातच रूममध्ये निघून गेली. बाबांनी वेदिकाला डोळ्यांनीच इशारा करत तिला मी समजावेन असं सांगितलं. चला, मी निघतो मग आता. वेदिका, काळजी घे. आकाश म्हणाला. चाललास तू? आता कधीच भेटणार नाहीस का मग? वेदिकाने उदास होत विचारलं. नाही ग, भेटेन ना. मैत्रिणीला सोडून कुठे जाऊ? तसंही फ्लाईट तर कधीच मिस झाली आणि तसंही मला जावंसं वाटतही नव्हतं. तो स्मितहास्य करत म्हणाला. मग आता मनातलं सांगणार आहेस की नाही? बाबांनी आकाशला विचारलं. म्हणजे? तुम्ही काय बोलताय? मला कळत नाहीये. तेच, जे वेदिकाबद्दल तुझ्या मनात आहे. तिच्या एंगेजमेंटला मी पाहिलं होतं तुला बाहेर जाऊन डोळे पुसताना. तेव्हाच कळलं होतं. वेदिका काहीच न कळल्यामुळे गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. आकाश विचार करत बसला होता. आता अजून विचारच करणार आहेस का? बाबा म्हणाले. आकाश वेदिकाजवळ आला. त्यांना मोकळेपणाने बोलता यावं म्हणून बाबा तिथून निघून गेले. वेदिका, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कॉलेजमध्ये तुला पाहिल्यापासूनच. पण जेव्हा तुला सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच तू विराटबद्दल सांगितलंस. पण अजूनही मी तुझ्यावरच प्रेम करतो, अगदी मनापासून. तो मनातलं सांगून मोकळा झाला. वेदिका आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. मला माहीत आहे, तुला विश्वास ठेवणं कठीण जाईल. पण हे खरं आहे गं. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. माझा विश्वास बसत नाही असं नाहीये. फक्त जरा आश्चर्य वाटलं. इतकी वर्षे आपण सोबत असूनही मला हे ओळखता कसं आलं नाही, याचं वाईट वाटतंय. पण खरं सांगायचं तर तुझ्या इतकी माझी काळजी कोणीच केली नाही. विराटचं काय, आम्ही बोललो, त्याला काहीच फरक पडत नव्हता. पण तुझ्यासोबत बोलल्यावर कसं छान वाटते. तू माझ्या कॉल्सना, मेसेजना लगेचच रिप्लाय द्यायचास. तो तिच्याकडे आनंदाने पाहत होता. पण मी तुला लगेच उत्तर नाही देऊ शकणार. मला विचार करायला थोडा वेळ हवाय. चालेल ना? तिने विचारलं. हो, तुला हवा तेवढा वेळ घे. मला तुझा जो काही निर्णय असेल ना, तो मान्य असेल. आता स्माईल कर बघू. तो हसत म्हणाला. तिनेही स्माईल केली आणि त्याला घट्ट मिठी मारली. तिचा निरोप घेऊन तो निघून गेला विराटच्या घरी. मग कधी निघायचं आपण? विराटने विचारलं. अरे हो, किती घाई झालीये तुला? जेवण करून निघू. दूरचा प्रवास आहे ना? हो आई, मी लगेच जेवणाची तयारी करते. शालिनी म्हणाली. अगं नको, तू आराम कर. तुझ्या डोक्याला लागलंय. आणि मी काही खास सासू नाहीये. हात तुझ्या लागलेलं असताना तुझ्याकडून काम करून घ्यायला. आई हसत म्हणाली. नाही आई, तेवढं नाही लागलं. गप्प बस तू. एवढी काही हौस? आई म्हणाली ना आराम कर, मग कर ना. विराट म्हणाला. हो चल, मी जेवणाची तयारी करते. आई बोलत बोलत किचनमध्ये गेली. थांब आई, मी पण येते थोडी मदत करायला. शालिनी ही आईच्या मागून किचनमध्ये जाऊ लागली. विराटने तिला हाताला धरून जवळ ओढलं. ती गपकन त्याच्या मांडीवर बसली. तसंच उठण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्याने तिला घट्ट धरून ठेवली होती. विराट, सोड ना, काय करतोयस? आई बाबांनी पाहिलं तर? ती हळूच म्हणाली. बघू दे की मी नाही घाबरत. शेवटी माझी होणारी बायको आहे ना? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. होणारी आहे, झाली नाही अजून. सोड बघू लवकर मला. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तू किती पण प्रयत्न कर, मी सोडणार नाहीये. तो हसत म्हणाला. माझा चष्मा पाहिलाय का कोणी? बाबांनी रूममधून ओरडत विचारलं. त्यांचा आवाज ऐकून विराटने लगेच तिला सोडून दिलं. ती लगेच उठून समोर उभी राहिली. घाबरत नाही म्हणे.
आवाजच ऐकून किती घाबरला. शालिनी त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली, "हो का? ये मग त्यांच्या समोर पण तुला पकडून दाखवतो तसं." तो पण उभा राहत म्हणाला, "गप्प तू खडूस, मी चालले." ती धावत किचनमध्ये निघून गेली. तो तिथेच हसत उभा राहिला. थोड्या वेळात आईने सर्वांना जेवायला वाढलं. विराटला तर आता शालिनी त्याची बायको असल्यासारखंच वाटत होतं. किती छान वाटतंय, आई-बाबा आणि शालिनी आल्यावर घराला घरपण आल्यासारखं वाटतंय. तो विचार करत होता. शालिनीने नेहालाही कॉल करून सांगितलं. ती हाल्फ डे काढून विराटच्या घरी आली. ते कोल्हापूरला जायला निघाले. विराटने कार काढली. शालिनीने बाबांना विराटजवळ पुढच्या सीटवर बसायला सांगितलं. "नको, तूच बस सूनबाई तिथे. तुझीच जागा आहे ती." बाबा मागच्या सीटवर बसत म्हणाले, "अहो पण बाबा, बस ग, बरोबर म्हणताय बाबा. आधी कसं धावत जाऊन समोरच्या सीटवर बसायची आणि आता उगाच नखरे करते." नेहा हसत म्हणाली, "बरं." म्हणून ती समोर बसली. विराटने कार स्टार्ट केली. प्रवासात तो सारखा शालिनीकडेच पाहत होता. ती लाजून त्याला पुढे बघायचा इशारा करत होती. "विराट, सांभाळून हा. सारखं तिच्याकडे पाहत बसशील आणि उगाचच ॲक्सिडेंट वगैरे व्हायचा. आता थोडं समोर लक्ष दे की. नंतर तिच्याकडे पाहत बस हवं तर." नेहा मागून हसत म्हणाली, "हे मात्र बरोबर बोललीस हां." विराटची आई तिला टाळी देत म्हणाली. विराट पण हसून समोर पाहू लागला. बराच वेळ प्रवास केल्यानंतर त्यांनी चहा घ्यायला कार थांबवली. मग ते पुन्हा निघाले. काही वेळात ते कोल्हापूरला पोहोचले. पोहोचायला त्यांना रात्र झाली होती. थोड्या वेळात ते शालिनीच्या घराजवळ आले. शालिनी मनातून खूप घाबरली होती. विराटने खांद्यावर हात ठेवत तिला धीर दिला. सर्व गाडीतून खाली उतरले. शालिनीचं घर एखाद्या वाड्यासारखं होतं. समोर अंगण मोठं होतं. इतक्या दिवसांनी गाव पाहून शालिनीला खूप आनंद झाला होता. शालिनी नेहाला सोबत घेऊन थोडी पुढे आली. त्यांच्या मागून विराट आणि आईबाबा येत होते. तिने घरात प्रवेश केला. वेदांत तिचा लहान भाऊ समोर अभ्यास करत बसला होता. तिला पाहून तो दीदी असं ओरडत धावत येऊन तिला बिलगला. त्याचा आवाज ऐकून तिची आत्याही बाहेर आली. समोरच्या खाटेवर झोपलेले बाबा जागे झाले. "शालिनी, तू इथे?" आत्या भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होती. इतक्यात तिला कसली तरी आठवण झाली. "वेद, जा लवकर फोटो लपवून ठेवायला हवा." ती शालिनीच्या आईच्या फोटोकडे पाहत म्हणाली. मागच्या वेळी आईच्या अपघातानंतर जेव्हा शालिनी घरी आली, तेव्हा आईचा हार घातलेला फोटो पाहून खूप पॅनिक झाली होती. "आत्या, त्याची काहीच गरज नाहीये आता. मला कळलंय आई नाहीये या जगात. पण जगात नसली तरी काय झालं? माझ्या मनात तर आहे ना." ती स्मित हास्य करत म्हणाली. "शालिनी बाळा, तू बरी झालीस? खूप बरं झालं बघ." शालिनीचे बाबा तिच्या लग्नाला होकार देईल का की नाही हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन ऑल करा, जेणेकरून नोटिफिकेशनद्वारे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.